नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. इंजिनिअरिंग कॅप राऊंड 3च्या आता अलॉटमेंट झालेल्या आहेत. काल आपण व्हिडिओही बघितला, मुलं घाबरून गेले होते, निकाल दिसत नव्हता, लागलेलं कॉलेजचं नाव दिसत नव्हतं. पण आता सगळं काही दिसतंय. यावर्षी प्रोसेसमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. कॅप 3 नंतर देखील सीट ॲक्सेप्टन्स सगळ्यांना दिलेला आहे. मागच्या वर्षी किंवा मागच्या सगळ्या वर्षी आतापर्यंत कॅप 3 नंतर काही नव्हतं, पण यावर्षी छोटासा बदल आहे की तुम्हाला प्रोसेसमध्ये कॅप 3 नंतर देखील सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे आणि त्यानंतर कॉलेजला जायचं आहे. तर हे ऑफिसला येऊन करायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः मोबाईलवर सिम्पली करू शकतात. एकदम छोटी प्रोसेस आहे. काही कॉम्प्लिकेशन नाही आहेत, काही नाही आहे. फक्त फ्रीज करायचं प्रोसेस आहे आणि फ्रीज करून तुम्हाला कॉलेजला जायचं आहे. काही विद्यार्थी म्हणतील, सर आम्हाला फ्रीज करायचं नसेल आणि डायरेक्ट स्पॉटला जायचं असेल, तर तुम्ही तसं करू शकतात. पण आपण ते ॲडवाईज करत नाही. का तर तुम्ही सीट न घेता स्पॉटमध्ये गेलात, स्पॉटमध्ये सीट नाही मिळाली, तर यावर्षी ॲडमिशनच होणार नाही आहे. अगदी 4 दिवसाचा स्पॉट आहे आपल्याकडे यावर्षी असणार आहे. मेजॉरिटी सीट्स मुलांनी घेऊन ठेवलेल्या आहेत. जे मुलं सोडतील आता त्यानंतर त्या सीट स्पॉटला येतील. स्पॉटबद्दल ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे. पण आता कॅप 3 नंतर कॉलेजला जाताना काय करायचे, सीट ॲक्सेप्टन्स कसं करून जायचे, छोटासा व्हिडिओ आहे 5 मिनिटाचा, आपण बघूयात. आपण एका विद्यार्थ्याचं ऑलरेडी इथे लॉग इन करून ठेवलेलं आहे. ओके, ठेवूया आपण इथे. बघा, आता तुम्ही काय होतं, काल तुम्ही कॅप 3 मध्ये तुमचा निकाल बघितला. तुम्हाला निकाल काही दिसला नाही किंवा निकालामध्ये नो बेटरमेंट दिसलं. तुम्ही घाबरून गेलात, सर मला कॉलेजच लागलं नाही आहे, मी काय करू? तर आता बघा, ते कॉलेज कसं बघायचं नेमकं. काल तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही जुन्या राऊंडमध्ये, राऊंड 2च्या अलॉटमेंटमध्ये, राऊंड 1च्या अलॉटमेंटमध्ये तुम्ही तुमचे निकाल बघू शकतात. अलॉट झालेल्या कॉलेजचं नाव बघू शकतात. आपण सांगितलं होतं. तरी देखील आपण बघूयात कॅन्डिडेट लॉग इनमध्ये काय ॲक्टिव्हिटी आहे सध्या आता आज, ती आपण बघूया. कॅन्डिडेट लॉग इनमध्ये काय ॲक्टिव्हिटी पटकन बघून घेऊया आपण. इथे आपल्या कॅन्डिडेटचे डिटेल्स आपण टाकूया. ओके, इथे बघा या प्रकारचा आता कॅन्डिडेट लॉग इन झालेला आहे. करंट अलॉटमेंट, आता बघा इतक्या वेळी इथं तिकडे काय दाखवतो, काल आपण बघितलं नो बेटरमेंट, पण आता इथे तुम्हाला करंट अलॉटमेंट दाखवणार आहे. तुम्हाला कॅप 3चं करंट जे अलॉट झालेलं ते दाखवणार आहे. आणि इथं नॉट ॲडमिटेड टिल नाव, घाबरून द्यायचं नाही. नॉट ॲडमिटेड टिल नाव म्हणजे काय, की तुम्हाला अजून ॲडमिशन झालेलं नाही म्हणून नॉट ॲडमिटेड आहे. जेव्हा तुमचं ॲडमिशन होईल तेव्हा इथे दाखवेल की तुमचं ॲडमिशन झालेलं आहे. ज्या मुलांनी फ्रीज केलेलं आहे त्यांना इथे दाखवतंय की आमचं ॲडमिशन झालेलं आहे. ओके, इथे बघा. आता बघा कोटा सीट अलॉटेड टाईप, काही जणांना इथे काय होतंय, काही जणांना इथे ऑर्फन दिसतंय, काही जणांना डिफेन्स दिसतंय. ते म्हणतात आम्ही ऑर्फन नाही, आम्ही डिफेन्स नाही आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं बघा, सीट अलॉटेड टाईपचा तुमचा काही संबंध नाही. कसं कधी कधी काय असतं, डिफेन्सची एखादी शिल्लक राहिलेली सीट, PWची शिल्लक राहिलेली सीट किंवा इतर कुठली सीट शिल्लक जेव्हा राहते तेव्हा ती एका नॉर्मल विद्यार्थ्याला मिळते. ते अलॉटेड कोटा टाईपचा तुमच्याशी फार संबंध नाही. कोणाला इथे डिफेन्स आला असेल, PW आला असेल, ऑर्फन आला असेल, त्यांनी घाबरून जायचं नाही. तुम्ही बेनिफिट टेकन काय बघायचं, की तुम्ही कॅटेगरीतनं सीट मिळवलेलं आहे, तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट तुम्हाला आहेत. आता इथे बघा सीट ॲक्सेप्टन्सचा मेनू तुम्हाला दिसतोय. ऑलरेडी ज्यांना सीट लागलेलं आहे त्यांना ह्या 4 स्टेप कंप्लीट असताना दिसणार आहेत. ओके, ह्या 4 स्टेप तुम्हाला कंप्लीट असताना दिसत आहेत, सगळ्यांना दिसणार आहेत. ओके, आता आपल्याला त्यामध्ये थोडासा चेंज काय आहे, छोटासा चेंज काय असणार आहे बघा. एक छोटासा चेंज काय त्यांनी दाखवलाय, सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म फ्रीज. आता बघा इथे बेटरमेंट वगैरेचा ऑप्शन नाही, आपण फक्त आता फ्रीज करू शकतो. कसं करायचंय, इथे आपण करूया लाईव्ह मध्ये. इनकम्प्लीटला क्लिक करायचंय. आता बघा, याच्या आधी इथे 2 ऑप्शन्स होते, बेटरमेंट आणि फ्रीज. आता इथे फक्त फ्रीजचा ऑप्शन आलेला आहे. तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून हे करू शकता. आता यामध्ये काही मिस्टेक होणार नाही. फ्रीजच करायचं आपल्याला, सगळ्यांना फ्रीज करायचे, चिंता करायची नाहीये. ओके, चला फ्रीज करूया. फ्रीज केलं. इथे परत तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे, पासवर्ड टाकून घेऊया. इथे बघा आपण पासवर्ड टाकलेला आहे आता आणि आपल्या विद्यार्थ्याला OTP गेलाय. मी OTP घेतो पटकन कॉल करून आणि आपण हे मुलाचं फ्रीज करून टाकूया. ओके, सो आता इथे OTP आपल्याकडे आलेला आहे, तो OTP मी टाकून घेतो. बघा आता OTP टाकून झालेला आहे आणि आता पुढे काय येतं आपण बघूया.
ना OTP फॉर फ्रीज. बघा फ्रीज झालेलं आहे. सीट ॲक्सेप्टन्स इज कन्फर्म्ड. प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स लेटर. आता बघा हे आहे तुमचं सीट ॲक्सेप्टन्स लेटर. काल आपण काय बघत होतो, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आपण बघत होतो. सीट ॲक्सेप्टन्स लेटर कसं घ्यायचं आपण बघत होतो काल आपण सांगितलं होतं की सीट ॲक्सेप्टन्स लेटर म्हणजे काय, की तुम्ही जे 1000 रुपये पे केलेले आहेत त्याचं तुमचं लेटर आहे. तर ते तुम्हाला आज कसं डाउनलोड करायचं खूप जणांना माहिती नाही आहे. ते आपण बघूयात की आता इथे बघा हे आहे तुमचं सीट ॲक्सेप्टन्स लेटर. जेव्हा तुम्ही आता इथे सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस दिलं, ओके, त्यानंतर बघा इथे सीट ॲक्सेप्टन्सचं लेटर तुमचं प्रिंट झालेलं आहे, फ्रीज झालेलं आहे, पूर्ण तुमची साईन पण इथं आलेली आहे आणि इथे सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः घरी बसल्या बसल्या हे डाउनलोड करून घ्यायचं, कारण आता इथे ऑफिसला यायचं, तिथून कॉलेजला जायचं, 3च दिवस दिलेले आहेत. फक्त सीट ॲक्सेप्टन्स लेटरसाठी तुम्ही ऑफिसला येऊ नका, तुम्ही लवकरात लवकर तुमचं ॲडमिशन करायला जा. गणेश चतुर्थीमुळे काही कॉलेजेसनी सुट्टी दिलेली दिसते, तेव्हा 6 आणि 8 असे 2च दिवस आपल्याकडे आहेत. 9 तर शेवटचा दिवस आहे, तर आज 6 तारीख आहे. सगळ्यांना विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्यायचे आणि त्यानंतर ज्यांना इच्छा आहे त्यांनी स्पॉटला जायचे. आता बघा इथे सगळ्या कॉलेजचे नावं दिसतात. पहिल्यांदा KIT लागलं होतं, दुसऱ्यांदा सिंहगड लागलं, तिसऱ्यांदा काही लागलं नाही. नॉट अलॉटेड इन कॅप राऊंड 2, नॉट अलॉटेड न्यू चॉईसेस इन कॅप राऊंड 3. पण याचं म्हणजे काय लागलेलं आहे, ह्यांना शेवटचं कॉलेज लागलेलं आहे. आता त्या कॉलेजचे कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांनी इथे दिलेले आहेत, की तुम्हाला जे कॉलेज लागलेलं आहे त्या कॉलेजला जे काही विचारायचे, फीस कशी भरायची, DD चालतो का, चेक चालतो का, ऑनलाईन चालतं का, ह्या नंबर्सला तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारायचं, ते सर तुम्हाला व्यवस्थित सांगतील. ओके, तर हे यानंतर ह्याला सीट ॲक्सेप्टन्स लेटरला प्रिंट करून घेऊयात आपण आणि याला सेव्ह करून ठेवूया आपण. तर हे आहे तुमचं सीट ॲक्सेप्टन्स लेटर. काल आपल्याला माहीत नव्हतं सीट ॲक्सेप्टन्स लेटर कसं डाउनलोड करायचं आहे, कारण लॉगिनमध्ये ते नव्हतं. आता इथे बघा डाव्या साईडला जो आहे इथे सीट ॲक्सेप्टन्स मेन्यू आहे, सीट ॲक्सेप्टन्स मेन्यू. तर इथे बघा सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म आपण काल तुम्हाला म्हणलं होतं तुम्ही तो प्रिंट, आता बघा तोच फॉर्म आहे, तेच लेटर आहे. सीट ॲक्सेप्टन्स फॉर्ममध्ये तुम्हाला आता पूर्ण माहिती येते, तुमचं कॅप 1, कॅप 2, कॅप 3ची अलॉटमेंट बदलली असेल, चेंज झाली असेल. हे आहे तुमचं सीट ॲक्सेप्टन्स लेटर. लॉग इनमध्ये आज ते उपलब्ध झालेलं आहे. इथे चेक युअर अलॉटमेंट और गिव्ह सीट ॲक्सेप्टन्स स्टेटसला क्लिक करायचं. इथे बघा ऑलरेडी येणार, सीट ॲक्सेप्टन्स ऑलरेडी कन्फर्म्ड आहे. ह्या लेटरला ऑलरेडी हे सगळं प्रिंट आहे. यामधलं तुम्हाला प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स फॉर्मला क्लिक करायचे आणि हे जे लेटर आहे याला इथं प्रिंट करून सेव्ह करून घ्यायचं आहे. या प्रकारे तुम्ही तुमचं लेटर सेव्ह करून घेऊ शकता. आता हा जो आमचा कॅन्डिडेट आहे याचा आम्ही लवकरात लवकर ते मी लेटर सेव्ह करून घेतलेले. आपण आपल्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये हे लेटर सेव्ह करून घ्यायचे आणि हे कलर प्रिंट करून घेऊन जायचे. बाकी FC व्हेरिफिकेशन बद्दल आपण कालच बोललो, FC मध्ये व्हेरिफिकेशनला काय लागतंय. सीट ॲक्सेप्टन्स लेटर या प्रकारे डाउनलोड करायचे. FC ॲक्नॉलेजमेंट म्हणजे तुम्ही जर तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन केलं असेल तर FC वरनं तुम्ही जो सही शिक्का आणलेलं पेज आहे ते तुमचं असणार आहे. बाकीचे डॉक्युमेंट सगळ्यांकडे आहेत, आपण त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. ओके, तर ही झाली आता कॅप राऊंड 3 नंतरची सीट ॲक्सेप्टन्स कशी करायची. पहिल्यांदाच ही करायची आहे, याच्या आधी असं नव्हतं की नंतर डिरेक्टली कॉलेज जाऊन ॲडमिशन घ्यायचं होतं. पण स्वतः आता तुम्ही हे करून जाऊ शकतात. एक एवढं टेन्शन नाही घ्यायचं करायचं. तुम्ही कॉलेजमध्ये पोहोचून पण हे करू शकता. 2 मिनिटाचं काम आहे, मोबाईलमध्ये फक्त OTP टाकायचं आहे, काम झालं. ते लेटर तुमचं प्रिंट करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ॲडमिशन पूर्ण करून घ्यायचं आहे. तर सीट ॲक्सेप्टन्स लेटर सगळ्यांनी अशा प्रकारे काढून घ्यायचे. आता ही ॲक्टिव्हिटी स्वतःही करू शकतात. नसेल जमली, ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे नोंदणी केलेली ते आम्हाला सांगू शकतात, आम्ही तुमच्यासाठी हे काम करून देऊ. ओके, तर ही झाली कॅप राऊंड 3 नंतरचं सीट ॲक्सेप्ट कसं करायचं आणि कॉलेजला कसं जायचं, सीट ॲक्सेप्टन्स लेटर कसं मिळवायचं याबद्दलची माहिती. आय थिंक सगळ्यांना सगळं समजलं असेल. सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना कॉलेज लागलेलं आहे त्यांना लागलेल्या कॉलेजसाठी खूप खूप शुभेच्छा. आता बघा काही जणांचं असं झालं असेल की त्यांना मनासारखं कॉलेज लागलं नाही आहे, तुम्ही सध्या तिथं ॲडमिशन घ्या. स्पॉटमध्ये तुम्ही प्रयत्न करा, स्पॉटमध्ये तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं. ते कसं करायचं त्याचा आपण व्हिडिओ ऑलरेडी सांगितलेला आहे. तर तुम्ही स्पॉटमध्ये चांगला प्रयत्न करा, तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल. 4 दिवस आहेत, 4 दिवसामध्ये तुम्हाला जिथं व्हॅकन्सी दिसेल तिथं तुम्ही धडपड करू शकतात, जाऊन तिथे फिजिकली अप्लाय करू शकतात, प्रयत्न करू शकतात. पण स्पॉट होईपर्यंत प्रयत्न करा. सध्याचे कॉलेज मिळालेलं आहे ते चांगलंच आहे, याच्यापेक्षा चांगल्यासाठी प्रयत्न करा. मिळालं तर ठीक, नाही मिळालं आहे त्याचा आनंद माना.
इंजिनिअरिंग मल्टी डिमेन्शनल आहे. खूप गोष्टी आपण इंजिनिअरिंगमध्ये करू शकतो. याबद्दल आपण लवकरच पुढच्या काही व्हिडिओजमध्ये माहिती घेणार आहेत, की आता आपला फर्स्ट इयरचा अप्रोच कसा पाहिजे, पुढे काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, काय नाही, सगळं आपण बघणार आहेत. पण तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळे अपडेट तुम्हाला वेळोवेळी पोहोचत जातील आणि हा चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून इंजिनिअरिंग करिअरमध्ये त्यांना कुठली अडचण जर आली तर त्याचं सोल्युशन आपल्या व्हिडिओमध्ये मार्फत त्यांना मिळेल आणि कुठली महत्त्वाची अपडेट त्यांच्याकडनं मिस होणार नाही. तर ही झाली आज कॅप सीट ॲक्सेप्टन्स आफ्टर कॅप 3 आणि फीज कसं करायचं, सीट ॲक्सेप्टन्स लेटर कसं बघायचं, एक्नॉलेजमेंट कसं बघायचं, या डॉक्युमेंटबद्दलची माहिती. इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.